माणसं नुसतं म्हणते बाबा महापौर हलकट कसं आलं, आई बापावर अवलंबून असतं. लोकांनी आपल्या मोह काम गप्पा आणायचे आहे असं नाही. नाही नाही, तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करत. ते असं चालत नाही, ते तसं चालत. कोणी उठायचं ना असं नाही चालत. कॉलेज सुटलं, एसटी चालली, एसटीत पोरग बसलं कॉलेजचं, आणि कॉलेजच्या पोरानं वर धरलं एसटीत, आणि एसटी चालू होती. त्यानं पुढच्याच्या खिशातलं पाकिट मारलं आणि स्टँडवर उतारलं. ते दुसऱ्या त्याच्या मागे एक पोरगी होती, तिनं ते पाकिट मारताना पाहिलं, ती उतारली ते स्टँडवर. हे जाऊन झाडाखाली मोजीत होतं पैसे, ही डायरेक्ट त्याच्या पैसे गेली निमा वाटा. त्याला चक्रच आली, एसटी निघून गेली, तू निमा वाटा मागायला. ते सांगितलं तो चोरी केली, पण पाहणाराचा निमा वाटा आहे ना. ते सांगितलं निमा वाटा कशात, बोंबल घे. म्हणजे श्री म्हणजे काय खेळ नाही. मला बाह्या माणसं जर बोलायला लागले तर आकार नाही, उकार नाही, रफार नाही, रस्व नाही, दीर्घ नाही, उद्गार वाचक चिन्ह नाही, काय काय सांभाळावं नाही. तो म्हणला तू काहीच सांभाळू नको, फक्त तोंड सांभाळ. हो महाराज, त्या पोरीनं सांगितलं मी बोबाटा करीन, तुम्हाला गपचीप देतो, पण तू करती काय. यानं सांगितलं मी कापितोय खिसे. ती म्हणली मी दागिन्याची उडीते, अशी किरकोळ पैसे बिशे नाही, मंगळसूत्र आणते. पण तुम्हाला अशी बोंबलं देण्यापेक्षा माझी बायको आहे. दोघांचं लग्न झालं. आता हा गडी कापित होता खिसे आणि ही उडीत होती मंगळसूत्र. तिला गेले दिवस, ती झाली 12-3 व्हायला नाही गेली दवाखान्यात. तिला यायला लागल्या कळा यायला लागल्या. तिच्या बाळांपणाला नर्स होती, त्या नर्सच्या बोटात होती अंगठी, आणि तिला बाळणपण करताना ती अंगठी तिनं बाजूला काढली. जे बाहेर आलं ना त्यानं येताना ती अंगठी पाहिली. मुठीतच दाबली अंगठी. अहो 3 वर्षाचं पोर झालं, मुठच उघडी ना. त्यांनी सगळ्यांना विचारून पाहिलं, ते म्हणजे अवघड आहे, पोरच मुठ उघडी ना, एक मुठ झाकेलच आहे. आणि ते 2-3 वर्ष झालं, औषधं पाणी केले, सगळं केलं, पोरच मोठ उघडी ना. त्याला एक संप्रदायातली मंडळी तज्ञ राहते, त्याच्याने त्या पोरीला सांगितलं इकडे बाई तू पोर आहे का, तू करती काय. ते खरं बोललाय तर पोर याड होईल. ती म्हणली काय नाही, मी मारी ती मंगळसूत्र, जाय बाहेर. आणि तेव्हा याडपाट घेतला, तू काय करतो रे, म्हणला कापी तो खिसी. आता दोघं जा बाहेर आणि पोर आणा मॅग. ते पोर आणलं ना, असं टेबलावर झोपावलं. तो हुशार माणूस होता, त्याने गळ्यातली चेन काढली आणि टेबलावर ठेवली, उघडली ना मोठ पोरानं. पाहत का म्हणजे काय झालंय, अनेक दिवसातून बांधून राहिलेली गाय जर सुटली ना घासात, तर ती घास खात नाही, पुढी ती नदी. एखादा वापा खाऊन गप्पा सवा का नाही, अख्ख्या वावराला गारका मारी ती. कारण माहिती का काय, ती भांबावली. ती गाय काय खावा ही भांबावली. तसं ज्ञानोबारायनं ओवी केली, हिरवा चारा भांबवे पशु. ज्ञानोबाराय म्हणले हिरवा चारा पाहिला का पशु जसा भांबवतो तशी माणसं भांबावली. सध्या सगळी माणसं कशी आहेत, माया सकट भांबावली. काय करावं, कुणाच घुसावा, कायच ते आहे भांबवली. लोक अशी भांबवलेत, 8-9 जण चिलीम पेली, टाईट झाली टाईट, आणि नदीतून तिकडे गेले. तिकडे गेलो, एक जण म्हणला अरे एखादा वाहून गेला का मोजू, गेला का काय. जो मोजायचा तो त्याला सोडायचा, 9च भरायची. त्याच्या 2-4 कानफटी दिल्या, माणूस त्या सापडून झाली कुदाकुदी. तो म्हणे माणूस सापडून दे. त्याच्यात एक अर्धवट मेंदू झाला, ते क्वार्टर आणलं होतं. हे चिडमीवाल्याने ते क्वार्टर आलं. अरे का बांबला आता, ते म्हणे डोकं लावू नको, आम्ही सगळं जरे कार्यक्रम होईल तो उलटा, आमचा माणूस हरवला, तुला काय उतारलंय. आता हा धरले व्हायचे ना. तो म्हणला सापडून दिलं तर तुम्ही काय देणार. ते म्हणले 4 दिवस तुझ्या घरी फुकट कामाला याला. तो म्हणला बरं आहे, मजूर मिळत नाही, त्याला धरले किती व्हायचे ना, चला घरी. दिला माणूस सापडून.
घरी गेले पिठलं भाकरी खाले आणि मरणाच्या 6 भाकरी बसवली नंगाट मंडळी जेवले. ते म्हणलं बा आता काहीतरी काम करा, मग फक्त जा म्हणला आणि उसातलं गाभाळ काढा म्हणजे एक गोष्ट, बाकी सगळं गाभाळ ही टाईट होती. याने 10 गुंठे रान तोडून टाकलं एकच गोष्टला. मला गेला बघायला म्हणा ऊस, तुम्ही तर म्हणली एक तेवढा ठुलाय बाकीचं काय करू पा की म्हणले जमलं. आता तुम्हाला एवढे ऊस म्हणजे घरी मुळ्या तरी नेऊन द्या. त्यांनी मुळ्या बांधल्या घरी आली. म्हातारीला दिलं होता नातवानं वैताग. म्हातारी होती वाटेव बसेल. हे गेले तर हे भावला ते म्हातारीला म्हणत्या आजी ऊस कुठं टाकू. म्हातारी म्हणली टाक माड्या हो. आता ये गप मारावं का नाही. दिली टाकून म्हातारी गेली ना ऊसा खाली. गुत मारली गुंठावर ऊस मिली म्हातारी. तो म्हणला बिला मत आली कुडून बा तो लागला रडायला. पण त्याचे भाऊबंद ताईटच होते आपल्या भाऊबंदासारखे. तो म्हणला मोरड्या खांदे करीत मिळाले. आता हे 5-10 जण तो पठ्ठ्या 11 यांनी दोघांनी म्हातारीचे बांबू धरले. पण नालायकानी म्हातारी बांधावं का नाही सुतळीला. ते म्हणले 10च्या तडाक्यातून कुठं म्हातारी पळत असते काय. आणि निघाले ना मौत घेऊन. बरं गल्लीनं जावा ना कुपटाने बोरीच्या झाडा काढून गेले. म्हातारीत राहिली बोरीला. बोरीला ओढून घ्यायची सवय. हे तिरडीच घेऊन गेले नदीला. म्हातारी कुठे हा इकडं पाय तो तिकडं पाय लागले तोंड जोडाय. तेवढ्यात एक म्हातारी गौऱ्याची होती लांब. हे तिथवर पळत गेले. आम्ही नसतो का आले म्हणले गौऱ्याने याला तू पळून आलीच का. तू पळून काय मला माझे गेले विसरून. कशा म्हणून ढिकणाचा संगे ढिकणाचा संगे चरणाचा पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा चिंता विंता काही करायची नाही. अभंगाला कडवे चालत आहे. फक्त एकच वाक्य मला सांगायचं आहे त्या परिस्थितीत समाधानानं जगणं याचं नाव जीवन. याच्यावर तुमचं मत काय. पाहिलं कीर्तनाला बोलत जायचं. आणि तिसरा मुद्दा आज
गायकवाद कोणीजन मंडपवाले माईक सिचवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये श्री केशव बाबासाहेब सयाजी तांबे, लताबाई केशव तांबे, भाऊसाहेब सयाजी तांबे, सविता सयाजी यादव, सयाजी बाबा नानबाई, सीताराम कडू, नलिनी शंकर लहाटे, सचिन संचिता रवींद्र, योगिता सोमनाथ कडलक, योगेश केशव, मंगेश केशव, चेतन योगेश, गायक वादक कोणीजन मंडपवाले माईक सिचवाले, तांबे परिवारावर प्रेम करणारे दुःखद प्रसंगाला आपसी जमलेले मित्र परिवार, भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत दोनच गोष्टी झाल्या फक्त. अभंग कोणाचा एक, चिंता करायची नाही दोन. पण एक ध्यानात ठेवा, कधीही आजचा दिवस हसायचा, उद्या रडायचा येऊ शकतो. समाधानच औषध आहे. बस एवढं पाठ करायचं फक्त. काय औषध आहे त्याला? समाधान. आता दुष्काळ 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 काय म्हणून काय होईल बरं? दुष्काळ आहे कुठं सांगा मला. शिरपूरची लग्न शिरपूरला होत्या का लोणीला? कार्यालयातच होत्या ना. मग पैशाला उत आलाय का कमी? आता हे फक्त लबाड आहे महाराज. दुष्काळ फक्त दोघांना आहे, एक शेतकरी आणि दोन त्याच्या दारातली लक्ष्मी. तिसरा कोणला दुष्काळ आहे? दुष्काळ दुष्काळ काय नाही महाराज. फक्त 3 शब्द शिका. आजच्या अभंगात आपल्याला मेन शब्द शिकायचा फक्त मन. मन मायेत कसं गुत्त. त्याला 2-3 वाक्य पटले तर पहा. आपल्या तिथून थोडं किचकटे पण सांगून ठेवतो. माणसाला लग्न न करता पोरग व्हायला पाहिजे. डोकंच बंद होईल पहा 5 मिनिटात. बनवून दाखवतो आपल्याकडे. आपलं कीर्तन म्हणजे डिस्कव्हरी चॅनल. शोध लावून दाखवणार, नुसतं म्हणणार नाही. बायको नसावी पण मुलगा असावा, बनवून देतो. चला. ज्ञानोबारायची सासरवाडी कुठली? माळकरी मंडळी. ज्ञानोबारायचं लग्न झालं का? नाही ना. सावधराव झालं का नाही? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. तुम्ही हजर आहे का? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. ज्ञानोबारायचं लग्न झालं का? नाही. पण ज्ञानोबारायला 4 पोरं होती. पुरावा. ज्ञानराज माझी साधकाचा, ज्ञानबाई माझी अनाथाची, वेदशास्त्र देती. मग पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृत अनुभव, दुसऱ्यासाठी चांगदेव पासष्टी, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी, तुमच्या माझ्या सगळ्यासाठी हरिपाठ. काय बायकोची गरज? झाले नाही पोरं ज्ञानोबा. आता पुढचं वाक्य तुमचं डोकं बंद होईल 2-3 मिनिटात. माणसाला आई मारावा तेव्हा पोरग व्हावा. डोकं खाजवायचं काम आहे. आई मारावा आणि मग पोरग व्हावा. बनवून दाखवतो. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला उपजत नाव होतं का? नाही. सावधरा बरं का. पुरावा अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी नाम नाही तयापाशी. जन्माला आलेल्या बाळाला कोणालाच नाव नाही. मग ते नाव शरीराचं आहे, देहाचं आहे का आत्म्याचं आहे? शरीराचं. शरीर जाळायचं का ठेवायचं? यसला यस जाळायचं म्हणजे तो विषय मिटला. ऐका. बाळ जिच्या कुशीत 9 महिने राहिलं, 9 महिन्याने ते बाळ बाहेर आलं. त्याला आतमध्ये ठेवणारी एक कोण होती? त्याची आई. बाहेर आल्यावर बरोबर त्याला दुसरी आईची टकली, माया. आता माया नावाची आई चिटकल्यामुळं ते पोरग दूध पेत होतं, तर त्याला खरी आईची गरज होती. आता माया नावाची आई खरी आहे का भास आहे? मग तो कोणत्या आईला चिटकला खरा? भासाला, माया नावाच्या. आणि 21व्या वर्षाचं झाल्यावर तिसरी आई आली. पहिली आई जन्मदाती आई, दुसरी आई माया, आणि तिसरी आपण वाजीत आणली ती आई. आता हे तिन्हींमध्ये तो कोणचा ऐकतो? लबाड बोलायचं नाही. हा वाजीत आणलं त्याची. आता 3 उत्तर उर फटे द्या. जी वाजीत आणली तिचा हा पठ्ठ्या ऐकतो. आता याला खरी मुक्तीकडे नेणारी कोण आहे? मोक्षकडे. जन्मदाती. तिला हा विसरला. माया याला नदीवर नेणार आहे, तो तिला चिटकला. आणि जी वाजीत आणली ती त्याला नरकाला नेणार आहे. मग खरं सांगतो तुम्हाला, त्याची मधली आई मरावा मग त्याला पोरगा व्हावा. मधली आई कोणती मरावा? माया मरावा आणि मीच वासुदेव आहे हा मुलगा व्हावा, तेव्हा सुख येईल. पुरावा ममता म्हातारी मरून गेली जेव्हा, बोध पुत्र जन्माला जेव्हा. आता 3रं वाक्य. तुम्ही पहिले 2 घुसरे डोक्यात. 3रं वाक्य. आई बाप मरावा मग पोरगा व्हावा. दोघाही मरावा.
आशा नावाची आई मरावा, आशा नावाची आई मरावा, लोभ नावाचा बाप मरावा, आणि मग माणूस परमार्थात उतरावा. पुन्हा उलट सांगा, ज्याला खास परमार्थ करायचा आहे त्याला आई बाप जीवेच मारावे आणि बायकोचे पाय धरावे. तुम्ही आत्ताशी फिट बसलंय, त्याने काय करावं? शब्द ऐका बरं का नीट. आई बाप ते जीवेच मारावे, पाय धरावे बायकाचे. इथं घोटाळा आलाय. आई बाप ते जीवेच मारावे, पाय धरावे बायकाचे. बा एकाची. ऐका उत्तर. आशा नावाची आई मारा, लोभ नावाचा बाप मारा, आणि एकट्या पांडुरंगाचे पाय धरा. थोडं किचकटे पण पीठ. तस काही काही कोडे पा कसे. मुंगे व्याली शिंगे झाले तिचे दूध किती, 17 रांजण भरून उरले पेले 12 हत्ती. जाय किती दिवस शाळेत. वाचून जरी मिळाला तुला शिकवणारालाच कळणार नाही. इथं तसा मुद्दा आहे. आजच्या कीर्तनातला मेन मुद्दा शिकायचा आपल्याला. फक्त तुम्ही बोलायचा पटकन. वर्गात मुलगा पहिला ही त्या मुलाची इच्छा. माळकरी मंडळी काकडा बिकडा करणारी उत्तर द्या पटकन. वर्गात मुलगा पहिला यावा ही त्या मुलाची इच्छा. दोन्ही माईक माझे फुल चालावं ही पखवाद्याची इच्छा. माझ्याच चाली लोकांनी ऐकावं ही गायकाची इच्छा. चारा कमी खावा, गायनं मोकार दूध द्यावा, आणि पाणी टाकून डिग्री तिगरीच लागावा ही शेतकऱ्याची इच्छा. सुट्ट्या मोकार असावा ही नोकरीवाल्याची इच्छा. कीर्तन संपल्यावर लोकांनी आम्हाला मोकार पैसे द्यावा ही आमची. आता कशी जोरात बोलली पा. येड पोरग म्हणता आपल्याला देखणी बायको पाहिजे. येड त्याला विचारलं बायको कशी पाहिजे? स्मार्ट पीस पाहिजे. पागल आहे का? पळतो कोणीकडून, चालवतो कोणीकडून नाही. आता बसलेल्या माणसाने मला उत्तर द्या, बसलेल्या पैकी इच्छा कोणाला नाही? किचकटे बर का. आता इच्छा सापडल्याशिवाय तुम्हाला मन सापडता येणार नाही, आणि मन जर सापडलं नाही तर नको नको मना सांगताच येणार नाही. ऐका आता. बसलेल्या पैकी इच्छा कोणाला नाही? 288 आहेत. आता सगळ्यांना वाटतं आम्ही सीएम असावा. आणि सीएमला वाटत मी पीएम असावा. त्याला वाटतं मी पीएम असावा, आणि हे 288 म्हणते आम्ही सीएम असावा. आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणत्या आपण फक्त 6 महिने होईना पण आमदार व्हावा. नाही नाही तसं नाही भाऊ. भारतामध्ये महाराष्ट्रात 36 जिल्हे. किती शिकले तर कलेक्टर 36च होणार. कलेक्टर जिल्ह्याला किती आहे? 1. तहसीलदार तालुक्याला किती? 1. प्रांत तालुक्याला किती? तुम्ही किती पी टाकली तर 36च कलेक्टर होणार ना. तुमच्या घराचे डोक्यात आले. तुम्ही बधीर होईल माणसे महाराज. तुमचे मेंदू आहे ना अशी गोठले. तुम्हाला सुधरत नाही काय झालं. आता माया पुढे बसली का? खरंय खरंय पटलं आपल्याला. खरंय मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. घातल्या दुसऱ्याच्या चपला गेले निघून. लोक महाराज चला पुढं. किचकटे बर का. आता बसलेल्या पैकी इच्छा कोणाला नाही? प्रत्येकाला आहे. मग मी आता तुम्हाला प्रश्न विचारतो. इच्छा उत्पन्न झाली कुठं? तुम्ही मला उत्तर देणार आहे मनात. तुम्ही उत्तर काय देणार आहे? मनात. मी तुम्हाला परत प्रश्न विचारतो. इच्छा स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंगी आहे का नपुंसकलिंगी आहे? इच्छा स्त्रीलिंगी आहे आणि मन नपुंसकलिंगी आहे. मन नपुंसकलिंगी आहे आणि इच्छा स्त्रीलिंगी आहे. दोघांचं जमलंच कसं? इच्छा मनात झालीच नाही. इच्छा जर मनात झाली नाही तर मग इच्छा झाली कुठं? उत्तर ऐका आता किचकटे. आपल्याला दोन्ही डोळ्यानं जेवढं दिसतंय तेवढं आहे का? आहे का भास आहे? भास आहे. मग तुम्ही मी खऱ्यात आहे का भासात आहे? भासात आहे. बायको सुरुवातीला होती का? मधी 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 हाय. शेवटी नाही. मुरगजर सकाळी होतं का? दुपारी? संध्याकाळी? नाही. आता परत फिरा माग.
मुर्गजळ दुपारी होतं का भास आहे? मग या जगातल्या सगळ्या गोष्टी खऱ्या का भास आहे?